सध्या अतिलठ्ठपणाची समस्या बऱ्याच जणांना भेडसावतेय। त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करताना पाहायला मिळतात। पण बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक शस्त्रक्रिया केल्यानंतर अतिलठ्ठपणाची ही समस्या आपण कमी करू शकतो। ही सर्जरी मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप ॲपनिया आणि उच्च कोलेस्ट्रॉल आणि इतर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे। बेरियाट्रिक सर्जरीज किती सेफ आहेत? बेरियाट्रिक सर्जरीज फक्त आणि फक्त सिव्हिअरली ओबीज लोकांसाठीच केल्या जातात। या हाय एंड लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आहेत। याला प्रॉपर ट्रेन्ड सर्जन्स लागतात, ज्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलं आहे या हाय एंड लॅप्रोस्कोपिक सर्जरीजचं। ही सर्व टीमवर्क आहे। याला चांगले ॲनेस्थेटिस्ट लागतात, चांगले फिजिशियन लागतात, चांगले कार्डिओलॉजिस्ट लागतात आणि सो ऑन। नंतर ऑपरेशन झाल्यावर सुद्धा त्या इमिडिएटली जे आम्ही डाएट चालू करतो त्याला चांगले न्यूट्रिशनिस्ट पण लागतात। चांगली हॉस्पिटल्समध्येच हे करणं आवश्यक असतं, कारण बेरियाट्रिक प्रोसिजर्ससाठी तुम्हाला चांगले इक्विपमेंट लागतात, जे नॉर्मल सर्जरीपेक्षा डिफरंट असतात आणि ते इन्स्ट्रुमेंट वापरता येण्याची क्षमता असावी लागते त्या सर्जन्समध्ये। सेकंडली एक प्रश्न विचारला जातो की आप सर्जरीज कॉस्मेटिक आहेत का? या सर्जरीज कॉस्मेटिक नसून लाईफ सेव्हिंग सर्जरीज आहेत आणि म्हणून या सर्जरीज 2020 पासून इन्शुरन्समध्ये पण मोडल्या गेलेल्या आहेत। तुमच्याकडे जर व्हॅलिड इन्शुरन्स असेल तर या सर्जरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होतात। थर्ड क्वेश्चन विचारणारी लोक असतात की जो काय याचा फेलियर रेट आहे। इमिडिएटली आफ्टर द ऑपरेशन जर फेलियर रेट बघितलं तर हा फक्त 0.1% आहे, पण लॉंग टर्ममध्ये जवळजवळ 20 ते 30% फेलियर रेट होऊ शकतो, पण तो फक्त आणि फक्त पेशंट्समुळे होतो, ना की सर्जन्समुळे, ना की त्यांच्या प्रोसिजर्समुळे। कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम बरेचसे पेशंट ही सर्जरी चीट करायला शिकतात, म्हणून त्यांचं वेट रिगेन होतं।